पहलगाम जम्मू काश्मीर येथे भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जानेफळ बंद. जानेफळ प्रतिनिधी गजानन पराड. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 27/4/2025 रोज रविवारला जानेफळ शहर उत्स्फूर्तपणे सर्व धर्मीय सर्व राजकीय पक्षांच्या वतीने कडकडीत बंद पार पडला. जम्मू काश्मीर येथे पहलगाम पर्यटक स्थळी पर्यटकावर आतंकवादी भ्याड हल्ला करीत असताना आतंकवाद्यांनी पर्यटकांना संबोधले होते की मुसलमान आणि हिंदू अलगावा व त्यानंतर त्यांनी पर्यटकावर गोळीबार केला. परंतु तेथील मुस्लिमांनी आपण सर्व भारतीय आहोत हे प्रत्यय आणून देत बऱ्याच पर्यटकांचे जीवन वाचवले व यामध्येच एक मुस्लिम मुलगा आणि आपल्या जीवाची पर्वा न करता आतंकवाद्याची झुंज देत पर्यटकांचे प्राण वाचवताना त्याला वीरमरण आले. या बातमीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अशा कुटुंबियांना तात्काळ 5 लाखाची मदत पोहोचवून त्याचे जीर्ण अवस्थेत झालेले घरसुद्धा शिवसेनेच्या वतीने पक्के बांधण्याचा निर्णय घेतला. यावरून असे सिद्ध होते की आपण सर्व भारतीय एक आहोत. सर्व भारतीयांनी आपण सर्व एक आहोत हा संदेश ग्राम जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपण एक आहोत हा संदेश असा भ्याड अतिरेक्यांना दिलेला असून त्या अतिरेक्यांना पायदळी तुडवण्याची धमक आमच्यामध्ये आहे हे सिद्ध केले. जानेफळ शहराचे बंदचे निवेदन स्थानिक पोलीस स्टेशन जानेफळ येथे देत असताना ॲडव्होकेट बबन वानखेडे त्यांनी त्यांच्या वतीने केंद्र सरकारला उद्देशून काही सूचना सांगितल्या. आपण भारतीयांनी सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला न देता दुसरीकडे वळवायचे असेल तर त्याचे नियोजन आतापासूनच आपल्याला करावे लागेल. म्हणजेच आपण हे पाणी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कशाप्रकारे वितरित कराल, पाकिस्तानला आपल्या दोन्ही पायावर कसे लोटांगण घालता येईल याचा विचार करून वाहणाऱ्या पाण्याचा स्रोत ठरवावा. तेव्हाच कुठे या वीर शहीदांना श्रद्धांजली देण्याचे सार्थक ठरेल हे यावेळेस त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच शिवसेना तालुका प्रमुख विश्वासराव सवडतकर, माधुरीताई पवार, काँग्रेस नेते शंकर सपकाळ, उद्योजक कैलासभाऊ आंधळे, शिवसेना नेते हिम्मतराव आवले, गोपाल आवाड, शिवाजी मुरडकर, वानखेडे सर, नामदेवराव राठोड तसेच असंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गजानन पराड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. मांडला त्यावेळेस ओसामा बिन लादेन यांनी ते लक्षात ठेवलं आणि ते पंतप्रधान बेनजीर भुट्टो हे पाकिस्तानमध्ये आल्यानंतर त्यांना बॉम्ब सोडणे उडवण्यात आलं. अशा प्रकारचे हे मानवाचे रक्षक नाहीत, मानवाचे भक्षक आहेत. अशा हरामखोर पाकिस्तानीयांचा मी कडक शब्दात निषेध करतो आणि काही जास्त वेळ लागणार नाही. 1947 नंतर आपली 1971ला जी लढाई झाली त्या लढाईमध्ये 90,000 त्यांच्या सैनिकांनी बंदुका खाली टाकल्या. आम्ही ऐकत होतो, परंतु काल आम्ही टीव्हीवर पाहिलं की हे हरामखोर डरपोक आणि तिथले काही झाले हरामखोर कुत्रे हे भाडगावचे तिथले नागरिक ते म्हणतात हिंदू डरपोक है. अबे हरामखोर, अब हिंदू कैसा डरपोक है अब मालूम पड़ेगा. यहाँ का मुस्लिम डरपोक नहीं, यहाँ का हिंदू डरपोक नहीं, यहाँ का सिख डरपोक नहीं, ईसाई नहीं, बौद्ध नहीं, हम लोग सब एक है. और हम लोग आपकी व्यवस्था ऐसी कर रहे कि यहाँ से हमारी सरकार आपके लोग यहाँ से भेज रही है पाकिस्तान और वहाँ के उधर के इंडिया के जाने वाले, भारत के जाने वाले हम अगर हिंदुस्तान बुला रहे हैं इसका मतलब तुम समझ लेना ये एक था पाकिस्तान, नक्शे में पाकिस्तान दिखेगा नहीं. ये अतिरेकी हल्ले, ये जात पात देखकर काम करने वाले लोग, इनका एक दिन ऐसा अर्थ हो जाएगा कि ये कहीं नक्शे में पाकिस्तान दिखेगा नहीं. और ये हिंदुस्तान हर एक हिंदुस्तान जागा हुआ है, हर एक समाज का इंसान भारत का हिंदुस्तान का जागा हुआ है. अभी इनको कोई जगह नहीं है. इसलिए मैं कहता हूँ कि अभी हिंदुस्तान को जागना होगा और हिंदुस्तान ने अभी अपनी ताकत दिखाना होगा. ये पाकिस्तान क्या किया, महाराष्ट्र से छोड़ा है. हाँ, इनकी औकात क्या है, 20 करोड़ लोग है खाली, लेकिन अपने लोग है ना चुप रहते, शांति रखते, शांति रखने का फायदा लिया. अब यार हिंदुस्तान शांति नहीं रखेगा, अब क्रांति लाएगा और आपको मिट्टी में मिला देगा. ये हमारा हिंदुस्तान का नारा है. हर बच्चा अरे तुम्हारे को बाहर आने की है. वो बेनजीर भुट्टो का भाई बोलता अबे पहले तेरे धर्म का मार डाला अतिरेकों ने, वो देख तू क्या पानी बंद करने के लिए खून बहाता हिंदुस्तान का. अरे हमारे बच्चों ने स्कूल के मुख दिया तो तुम बैठ जाएंगे पाकिस्तान वालों. तुम्हारी औकात क्या है. ये हिंदुस्तान है, नया हिंदुस्तान है. अभी किसने छेड़ना नहीं. यहाँ सभी धर्म के लोग रहते, सभी धर्म का हम आदर करते. इसलिए मैं तो आपको इशारा है हमारे देश का कि आप पाकिस्तान नक्शे में दिखेगा नहीं. बस मैं इतना बोलता
और फोन रखता हूँ, ये मोबाइल रखता हूँ। उसके बाद में हमारे माधुरी जी पवार अपना मनोगत करेंगे। सर्वप्रथम सर्व शहीदांना मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना लवकरात लवकर त्यांची एक प्रकृती चांगली व्हावी आणि त्यांना चांगलं आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करते। या शहीद कुटुंब म्हणजे फक्त 28-26 जणांचं एक कुटुंब व्यतीत नाही झालं तर आमचा संपूर्ण भारत आज एक शोक कळेमध्ये गेला आहे आणि आम्हाला त्याचं प्रचंड असं एक दुःख आहे। पण या दुःखाचं कारण असणाऱ्या आतंकवाद्यांना मात्र तुम्हाला मला एकत्र येऊन आपल्याला त्यांना धडा शिकवायचा आहे। आता हे जातीचं राजकारण केलं जातंय, धर्माचं राजकारण केलं जातंय, पण कुठल्याच आतंकवादाचा धर्म नसतो, कुठल्याच आतंकवादाला जात नसते। आतंकवादी हा आतंकवादी असतो आणि त्याला आता त्याच्या भाषेत उत्तर देण्याची गरज झाली आहे। काकांनी आताच सांगितलं की आपल्या शांततेचा त्यांनी गैरफायदा घेतलाय। आपण सर्वजण या ठिकाणी गुण्यागोविंदाने एखाद्याने नांदताना त्यांना सहन होत नाहीये। हा हल्ला कुणा एका व्यक्तीवरती किंवा कुणा एका समाजावरती नाहीये, तर आपल्या सर्व भारतीयांच्या एकात्मतेवर झालेला हल्ला आहे असं मला मनापासून वाटतं आणि याचा विरोध आपल्याला सर्वांना एकत्र येऊनच करायचा आहे। आमच्या मुस्लिम बांधवांना कुठेतरी एक तोडण्यासाठी किंवा आमच्यामध्ये एक दुफळी माजवण्यासाठी त्यांनी हा जो प्रयत्न केला, हा निष्फळ प्रयत्न आम्ही सर्वजण सर्व हिंदू मुस्लिम शीख ईसाई एकत्र येऊन त्यांना याचं प्रत्युत्तर देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांना याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आम्ही नक्की कुणाच्या वाट्याला गेलो।